समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। रोज यूट्यूबवर व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचे काय काय फायदे होतात हे थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि याचा जबरदस्त तुमच्या चॅनलला फायदा होईल। कारण मी 2 ते 2.5 महिन्यात चॅनल मॉनिटाइज केलेला तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे। मी सुद्धा ह्या ट्रिक वापरलेल्या, तुम्ही सुद्धा डेली व्हिडिओ टाकायचं काम करा। बघा 2 ते 3 महिन्यात तुमचा चॅनल मॉनिटाइज होतोय का नाही ते नक्की तुम्ही बघा। आपण नवीन असतो त्यावेळेला चुका काही करतो, आपल्याला माहितीच नसतं की यूट्यूबवर रोज व्हिडिओ टाकायचे की नाही ते। कारण यूट्यूब मध्ये असा कुठंच नियम नाही। मग आपल्या मनाला येईल तेव्हा कधी 3 दिवसांनी, कधी 8 दिवसांनी, कधी 15 दिवसांनी, तर कधी महिन्यानी आपण व्हिडिओ टाकतो। पण रोज कधीच आपण व्हिडिओ टाकत नाही आणि इथेच आपण मराठी यूट्यूबर फसत असतो आणि त्यामुळेच आपले मराठी यूट्यूबरांचे चॅनल पुढे जाते। तुम्हाला जर यूट्यूब मध्ये सक्सेस मिळायचं आहे ना, तर सुरुवातीला नवीन आहात तोपर्यंत तुम्हाला रोज व्हिडिओ टाकण्याशिवाय पर्याय नाही। आपण असं कोण आहे हो, कोण मोठे सेलिब्रिटी आहोत का आपलं कुठं नाव आहे की आपला व्हिडिओ टाकला किंवा आपल्या चेहऱ्याची ओळख आहे की टाकला की लगेच लोक ओळखतील? अजिबात नाही। आपण कुठेतरी कोपऱ्यात एवढूच आहोत। मग आपली ओळख आपल्याला निर्माण करायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला रोज काम करणं गरजेचं आहे। जसं तुम्हाला कंपनीत एखाद्या पेमेंट घ्यायचंय तर तिथं कसं डेली जॉब करणं गरजेचं आहे, अगदी तसंच आहे यूट्यूबवर सुद्धा रोज व्हिडिओ टाकल्याशिवाय तुम्हाला सक्सेस नाही मिळणार। आता कसं झालं, यूट्यूब ना म्हणजे व्हिडिओ जरी तुम्ही रोज नाही टाकले, कधीतरी टाकले तरी यूट्यूब तुमच्यावर काहीच ऍक्शन घेत नाही। त्यामुळे तुम्ही काम करायला म्हणजे काम करत नाहीये। हे जर तुम्ही हा का विचार करत नाही, ज्यावेळेला तुम्ही व्हिडिओ टाकता त्यावेळेला तुमचा ग्राफ असतो, ऑडियन्सचा असू द्या, नंतर सबस्क्रायबर असू द्या, व्ह्यूज असू द्या किंवा वॉच टाइम असू द्या, हळूहळू वाढत जातो। जसा रोज एक व्हिडिओ पडेल तसा हळूहळू वाढत जातो। नवीन असताना हे एक लक्षात ठेवायचं की आपण सबस्क्रायबर किंवा व्ह्यूज किती आलेत, वॉच टाइम किती झाला याकडे लक्ष द्यायचं नाही। सगळ्यात महत्त्वाचं याकडे लक्ष द्यायचं की यूट्यूबच्या अल्गोरिथम मध्ये आपला चॅनल बसला पाहिजे। एकदा तुमच्या अल्गोरिथम मध्ये चॅनल बसला तर यूट्यूब काय करतं माहिती आहे, तुम्ही जर डेली व्हिडिओ टाकत असाल तर एक ना एक व्हिडिओ तरी तुमचा व्हायरल करतो। मग तो कुठला करेल हे सांगू शकत नाही। बऱ्याच ताईंना याचा अनुभव आलेला आहे, ज्यांनी डेली व्हिडिओ टाकलेत ना त्यांच्यातला एक ना एक तरी व्हिडिओ यूट्यूबनं व्हायरल केलेला आहे। पण जे कधीतरी व्हिडिओ टाकतात ना, यूट्यूबच्या अल्गोरिथमला वाटतं अरे हे कामच करत नाहीत, ह्यांचे व्हिडिओ लोक बघतच नाहीत, त्यामुळे यूट्यूब आपले व्हिडिओ पुढे पाठवत नाही। त्यामुळे तुम्हाला जर सक्सेस मिळवायचा आहे ना तर डेली, हे बघा डेली नाही ना जमत, एक दिवस ऍड करून आणि उद्या व्हिडिओ म्हणजे तुम्हाला पब्लिक करायचं आहे ना तर आजच तुम्ही त्याचा टायमिंग व्यवस्थित शेड्यूल आजच सगळं करून ठेवायचं। मी काय करते तुम्हाला सांगते, उद्या माझा व्हिडिओ टाकायचा आहे ना, आज मी फक्त अपलोड करून ठेवते, उद्याचं टायमिंग देऊन ठेवते आणि मग उद्या माझं थंबनेल हे ते बाकीचं सगळं करते। पण व्हिडिओ अपलोड करून आदल्या दिवशी ठेवायचा आणि उद्याचं टायमिंग। आता काही ताई काय करतायत, पब्लिक ना अर्ध्या तासाच्या आधी करतात, 2 तास आधी करतात। असं करू नका, जेवढं होईल तेवढं ना 24 तास तरी तुमच्या व्हिडिओला पब्लिक करून ठेवा। बघा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल। डेली व्हिडिओ टाकल्यामुळे अजून एक फायदा होतो, आपलं बोलणं एवढा कॉन्फिडन्स येतो ना। तुम्ही जर माझे पाठीमागचे जुने व्हिडिओ तुम्हाला जर सजेस्ट होत असतील तर बघा, त्या व्हिडिओत मी कशी बोलायची आणि आता मी कशी बोलते। त्यावेळेला ना अक्षरशः मला स्क्रिप्ट लिहून ठेवायला लागायच्या, काय बोलायचं याच्यावर विचार करायला लागायचा आणि मी एवढी भीत घाबरत बोलायची ना, काय चुकलं तर काय, किती तर वेळा स्किप व्हिडिओ करायचे का आणि डबल व्हिडिओ बनवत बसायचे का, तर नव्हतं एवढा कॉन्फिडन्स नव्हता। पण ज्यावेळेला तुम्ही यूट्यूबवर डेली व्हिडिओ टाकायला सुरुवात करताना तुमचा एक कॉन्फिडन्स वाढतो आणि वारंवार एकच गोष्ट करत राहतो ना, त्यावेळेला ना आपल्याला त्यामध्ये ना एवढं आपण ऍक्टिव्ह होतो ना, मग थंबनेल असू द्या, टायटल असू द्या, एक दिवस घालवलाय त्या थंबनेलला, टायटलला, व्हिडिओ एडिटिंगला। पण आता फक्त अर्ध्या तासात पटकन असं घेतलं ना तर पटपट होऊन जातं का, तर त्याचं प्रॅक्टिस डेली व्हिडिओ टाकल्यामुळे ह्याचं प्रॅक्टिस झालं ना। मग तुम्ही सुद्धा डेली व्हिडिओ टाका। जरी तुम्हाला ठीक आहे आता 1-2 दिवस आता आठवड्यातून गॅप दिला काही हरकत नाही, पण जेवढे डेली व्हिडिओ टाकेल ना तेवढा आपल्या चॅनलला फायदा होत असतो। काही लोकांच्या हेच लक्षात येत नाही। आज कितीतरी ताईंचे चॅनल बघते 4 महिन्यापूर्वी, 8 दिवसापूर्वी, 15 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकले। असे व्हिडिओ यूट्यूब अजिबात चॅनल पुढे पाठवत नाही। ज्यावेळेला तुम्ही रोज व्हिडिओ टाकत राहता लोकांना तुमच्या व्हिडिओची सवय लागते। लोक जरी तुम्ही व्हिडिओ नाही ना टाकला तरी सर्च करून बघतात, अरे आज ह्यांचा व्हिडिओ का आला नाही, म्हणजे एवढी लोकांना सवय लागते। एकदाही बघा चॅनल मॉनिटाइज, मी नेहमी सांगते एकदा चॅनल मॉनिटाइज करून घ्या, परत 8-8, 10-10 दिवसाचा गॅप द्या, काही प्रॉब्लेम नाहीये। पण चॅनल मॉनिटाइज होईपर्यंत तरी लवकरात लवकर तुम्ही
डेली व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करा. लवकरात लवकर तुमचा चॅनल खरंच मॉनिटाईज होईल. प्रश्न पडत असेल जे रोजच्या रोज व्हिडिओ टाकत आहेत, एकदा आठवड्यातून टाकतात, महिन्यातून टाकतात किंवा 2-2 दिवसांनी टाकतात, त्यांच्या व्हिडिओना कशा काय व्ह्यूज येतात, त्यांचे तर व्हिडिओ कसले चालतात, सबस्क्रायबर हे सगळं कसं काय वाटतं. तर प्रत्येक चॅनलची कॅटेगरी वेगळी असते. प्रत्येक कॅटेगरीनुसार ते व्हिडिओचं पण ठरलेलं असतं. आता टेक्निकल किंवा एज्युकेशन, आता एज्युकेशनचा चॅनल असेल तर रोज एज्युकेशनची काय माहिती आहे मुलांना ते शिकवलंच पाहिजे ना. टेक्निकलचे काही रोज अपडेट येतात त्या लोकांना दिल्याच पाहिजे. डेली व्लॉगचे चॅनल आहेत ते सांगितलेच पाहिजेत ना. पण काही मोटिवेशनलचे चॅनल आहेत ते तुम्ही 1 दिवस आड करून 2 दिवस आड करून ते तुम्ही टाकू शकता. पण काही तुम्ही ना एकदा लोकांना तुमच्या चॅनलवर गोळा करेपर्यंत ना तुम्ही डेली काम करणं खूप गरजेचं आहे. उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्हाला असं एक उदाहरण देते की 2 युट्यूबर आहेत. पहिला आणि दुसरा. पहिला रोज व्हिडिओ टाकत असतो, दुसरा कधीतरी टाकतोय, 3 दिवसांनी टाकतोय, 4 दिवसांनी टाकतोय. पहिल्याचं काय होतं माहितीये, डेली व्हिडिओ टाकल्यामुळे त्याचा कामाचा स्पीड वाढतो. त्याला थंबनेल किंवा टायटल कसं बनवायचं, व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं याचा सराव वारंवार प्रॅक्टिस होऊन जातं. बोलण्याची पद्धत असू द्या किंवा व्हिडिओ बनवण्याची सगळ्यामध्ये सुधारणा होती. लोकांचा एक विश्वास त्याच्यावर बसायला लागतो. युट्यूबच्या अल्गोरिथमला वाटतं की हा काहीतरी करतोय, त्यामुळे त्याचे व्हिडिओ युट्यूब व्हायरल करायला लागतो. पण दुसरा कधीतरी व्हिडिओ टाकतो त्याला एकतर बोलण्याचा कॉन्फिडन्स येत नाही, कारण तो सारखा व्ह्यूजवर आणि वॉच टाइमवरच किती आले व्ह्यूज आणि किती वॉच टाइम झाला याकडेच त्याचं लक्ष असतं. त्यामुळं गॅप पडला की आपल्या बोलण्यातील कॉन्फिडन्स कमी होतो. त्यामुळे सबस्क्रायबर ऑडियन्स जे काही आहे ना ते आपलं जास्त काळासाठी टिकून राहत नाही. युट्यूबचा अल्गोरिथम सुद्धा आपल्याकडे लक्ष देत नाही. मग त्यामुळे ना आपल्या व्ह्यूज पण डाऊन होतात. सगळं निगेटिव्ह होत असतं. त्यामुळे तुम्हाला जर युट्यूबमध्ये सक्सेस मिळवायचं असेल ना 2 ते 3 महिन्यात, तर तुम्हाला डेली व्हिडिओ टाकणं खूप गरजेचं आहे. काहीही करा, 1 दिवस जेवला नाही तरी चालेल, पण आपला व्हिडिओ युट्यूबवर आलाच पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही हे टार्गेट स्वतःजवळ ठेवाल, युट्यूबच्या अल्गोरिथम व्ह्यूजकडे लक्षच नाही द्यायचं, सबस्क्रायबरांकडे पण लक्षच नाही द्यायचं, फक्त एकच टार्गेट ठेवायचं. युट्यूबच्या अल्गोरिथम मध्ये मी माझा चॅनल बसवणार, काहीही हो. एकदा चॅनल बसला की युट्यूब कोणता व्हिडिओ व्हायरल करेल ते सांगू शकत नाही. मध्यंतरी जवळजवळ गणपतीपासून ते दिवाळीपर्यंत मला युट्यूबकडे म्हणजे वेळच नव्हता. मी कधीतरी व्हिडिओ टाकत होते, पण चॅनल मॉनिटाईज होता, रेव्हेन्यू ऍड होत होता, त्यामुळे मी काही एवढं टेन्शन घेतलं नव्हतं, कारण पाठीमागचे व्हिडिओ लोक बघत होते. पण त्यानंतर ना माझं पूर्ण गॅप पडला, माझं पूर्ण चॅनल डेड झाला. माझा व्हिडिओ कोण जास्त बघायलाच मागे ना, का तर मी नव्हतेच. युट्यूबच्या अल्गोरिथमनं माझा चॅनलच बाजूला केलेला. पण मी त्यानंतर काय केलं, आत्ता 15 दिवसात तुम्ही बघताय मी ना अजिबात व्ह्यूजकडे लक्ष नाही दिलं, सबस्क्रायबरकडे लक्ष नाही दिलं, फक्त ना व्हिडिओ टाकायचे एवढंच काम केलं. तर त्याचा परिणाम काय झाला, माझ्या व्ह्यूज वाढायला लागले ना, सबस्क्रायबर पण वाढायला लागले, माझे सबस्क्रायबर पण वाढले, व्ह्यूज पण वाढले. म्हणजे काय होतं, फक्त मी ह्याच्यावर आता काही व्हिडिओना खूप कमी सबस्क्रायबर आले. माझ्याकडे एक दिवस विषय पण नव्हता, तरी सुद्धा ना काही ना काहीतरी एकच टार्गेट ठेवलं, काही ना काहीतरी युट्यूबवर टाकायचं, आपल्याला चॅनल पडलेला परत थोडा वरती आणायचा. मग तुम्ही सुद्धा, मी फक्त ह्या 10 ते 15 दिवसात हे केलं. तुम्ही का करू शकत नाही? थंबनेल व्यवस्थित द्या, थंबनेल मध्ये सुधारणा करा, टायटल करा व्यवस्थित करा, आणि व्हिडिओ डेली काहीही करा, पण डेली व्हिडिओ एक 4 मिनिटाचा टाका, एक 5 मिनिटाचा टाका, पण टाका. अल्गोरिथमनं आपलं ऍक्टिव्ह ठेवायचं, ऑडियन्स बेस ऍक्टिव्ह ठेवायचा, काही होऊ द्या. बघा, एक युट्यूबचं अल्गोरिथम आपोआप आपल्याकडे खेचलं जातं. जोपर्यंत आपण काम नाही ना करत तोपर्यंत आपल्याकडे कोणी येणार नाहीये. तुम्ही नवीन आहात युट्यूबमध्ये, आपल्याला कोणी सुद्धा ओळखत नाही, आपल्याला ओळख तयार करायची आहे. जर आपण बसलो ना की नाही लोक येतील आणि माझा व्हिडिओ बघतील, कधीतरी महिन्याने टाकणार, कारण मी ज्यावेळी तुमच्या कमेंट्स येतात ना, आता चॅनल बघा त्यावेळी बघत असते कितीतरी गॅप आहेत. असं गॅप ठेवून नाही चालत. जर बघा सक्सेस व्हायचं आहे ना, कुठेतरी काहीतरी कमवायचं आहे ना, तर काहीतरी गमवणं पण गरजेचं असतं. जेवढा तुम्ही वेळ युट्यूबला द्याल तेवढं युट्यूब तुम्हाला काहीतरी देणार आहे. तुम्ही वेळच नाही, युट्यूबकडे विषय कुठले टाकू, काय करू, ह्या गोष्टींच्यावर जर विचार करत बसला, व्ह्यूज कशा कमी येत आहेत, सबस्क्रायबर काय सोडून जात आहेत, याकडे अजिबात लक्ष नाही द्यायचं. नाही या गोष्टींच्याकडे लक्ष द्यायचं, फक्त एकच फोकस ठेवायचा की माझा डेली व्हिडिओ आलाच पाहिजे. आणि सुरुवातीला तुम्ही हा का विचार करत नाही, आपल्याला युट्यूब फ्री मध्ये काहीतरी शिकायला चान्स देते. हे जर पैसे भरून असतं तर आपण इथं आलो असतो का? नाही ना. मग इथंच तर आपण मराठी लोक फसत असतो. जिथं फ्री असतं ना तिथं आपल्याला किंमत नसते, पण हे जर पैसे भरून असते ना
तर आपण प्रामाणिकपणे काम केलं असतं. आता युट्यूबनं कसं झालंय, फ्रीमध्ये आपल्याला काम करण्याचा चान्स दिलेला आहे पहिलं चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत. तुम्ही कितीही व्हिडिओ टाका, काहीही करा, युट्यूब आपल्यावर काहीच ऍक्शन घेत नाही. म्हणून तर आपण तिथं काम करत नाही. जर युट्यूबनं 365 दिवसात तुम्हाला जर काहीतरी पेमेंट भरून तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करायचं असेल, जर अट ठेवली असते ना, तर मला वाटते त्यावेळेला ना तुम्ही खरंच सिरियस होऊन काम केलं असतं. का तर आपले पैसे वाया जात आहेत. पण जिथं फ्री दिलेलं असतं ना, तिथं खरंच लोकांना किंमत नसते. त्यामुळं तुम्ही ना, मी एक सांगते तेच करा तुम्ही. कारण बरे आता बघा, तुम्ही काही चॅनल बघितले असतील 1 ते 2 महिन्यात मॉनिटाईज झाले. कसे झाले, डेली व्हिडिओ टाकले ना, मग युट्यूबनं एखादा तरी व्हिडिओ व्हायरल केला ना, एक जरी व्हिडिओ व्हायरल केला ना, तरी आपलं 4000 वॉच टाइम कंप्लीट होतं. माझे 3 ते 4 व्हिडिओ व्हायरल केले, जवळजवळ 6,000 7,000 वॉच टाइम मिळालेला आहे. मग हेच आहे ना, एकदा म्हणून तर सांगत असते, तुम्ही डेली काम करा. 1 महिना करून बघा, तुम्हाला नाही ना पटेल 1 महिना करून बघा. डेली व्हिडिओ टाकायचे आणि टायमिंगलाच टाकायचे. आज ज्या टायमिंगला व्हिडिओ पडलाय ना, उद्या त्याच टायमिंगला पडला पाहिजे. किती फरक पडतोय ते बघा. टायटल, थंबनेल, हॅशटॅग हे सगळं प्रॉपर व्यवस्थित द्यायचं थोडा वेळ. मिळवायचंय ना यश, पैसे पाहिजेत ना, तर थोडं आपल्याला कष्ट पण करण्याशिवाय पर्याय नाही. हा व्हिडिओ इथेच थांबवते. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.